यंदा होणारा 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीमध्ये होणार। तब्बल 70 वर्षांनी मराठी भाषेचा डंका पुन्हा दिल्लीमध्ये वाजणार। 20 ऑगस्टला राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मुंबई दौऱ्यावर, त्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा होणार। उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार। महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथलांची माहिती। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून सोलापूर दौऱ्यावर। उद्या सकाळी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार। पुण्याच्या माळीण परिसरात पंचाळे खुर्द गावातील डोंगराच्या भेगांमध्ये वाढ। डोंगराच्या पायथ्याशी भेगा पडल्याने 45 कुटुंबांचं वास्तव्य धोक्यात। पावसाचा जोर वाढत असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण। नाशिक दिंडोरी रस्त्यावरील अकराळे फाट्याजवळ कार आणि बसचा अपघात। कारमधल्या 2 जणांचा होरपळून मृत्यू, 3 जणांना वाचवलं। अपघातानंतर कार आणि बस जळून खाक। बसमधले सर्व प्रवासी सुखरूप। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या पहिने परिसरात ग्रामीण पोलिसांची कारवाई। गटारी अमावस्येच्या दिवशी मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर 4 जणांवर एकूण गुन्हा दाखल। 31,000चा दंड बसेल। मुसळधार पावसामुळे महाड शहरात घर कोसळलं। घटनेत घराचं मोठ्या प्रमाणात नुकसान। घरामध्ये कुणीही नसल्याने जीवितहानी मात्र टळली। पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा उपांत्य सामन्यात पराभव। पराभवानंतर लक्ष्य सेन कांस्य पदकाचा सामना खेळणार। लक्ष्यकडून पदकाच्या आशा काय? कांस्य पदकासाठी लक्ष्य सेनचा उद्या मलेशियाच्या ली झी जियाशी सामना होणार। उद्या संध्याकाळी 6 वाजता लढत रंगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।